हा फक्त त्यांचा जळफळाट आहे. त्यांनी जे बोललेलं आहे ते माझ्या नादाला लागलं, ते कोणत्या अनुषंगाने बोललेलं आहे त्यांचं त्यांनाच ठाऊक. काय हा युनिफाईड DCR ज्यावेळेला महासभेत आला होता, हा 5-6 वर्ष रखडून मग आलेला आहे. त्यावेळेला महासभेत या लोकांनी एकही विषय काढला नाही. पण आज गोरगरीब माताड्यांची घरं बनत आहेत आणि त्याचं क्रेडिट त्यांना मिळत नाही. ते क्रेडिट शिवसेनेला चाललंय, म्हणून त्यांचा तो जळफळाट आहे. आणि त्यांच्या असल्या पोकळ धमक्यांना आम्ही अजिबात भीत घालत नाही. शिंदे साहेब तर विचारही करत नाही, एक शब्दही बोलत नाहीत. त्यांना पाहिजे तर त्यांनी रोखून दाखवावं. आणि दुसरी गोष्ट, ते वन खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी नगर विकास खात्याच्या विषयी बोलूच नाही. शिंदे साहेब कधी बोलतच नाहीत. जंगलमध्ये काय चालू आहे हे काय ते बोलत नसतात. आणि हे कशाला असं बोलतात? हा त्यांचा फक्त जळफळाट आहे. कारण आज नवी मुंबईत एवढी मोठी क्लस्टर योजना त्यांच्याच मतदारसंघात होत आहे आणि त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे हे सर्व चालू आहे. दुसरी गोष्ट, ते जे बोलत आहेत रस्त्याचं ट्रॅफिक आणि हे जे लोकसंख्या वाढली, हे सर्व त्यांचंच पाप आहे. आज नवी मुंबईमध्ये 5,500 ज्या अनधिकृत इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, त्या सर्वाधिक जास्त इमारती बोनकोड्यामध्ये आहेत. बोनकोड्या आणि त्यात आजूबाजूच्या परिसरात 50,000 वोटर्स आहेत तेवढ्याशा जागेत. त्यांच्या गाड्या येतात. हे जे त्या लोकांनी कधीच त्यांना रोखलं नाही, एवढी वर्ष आमदार मंत्री पालकमंत्री असून आज त्यामुळे ही बरबसपुरी झालेली आहे.